महिलांनंतर आता पुरुषांनाही एस.टी. प्रवासात 50% तिकीट माफ होणार. हो, राज्य शासनाचा असाच एक नवीन जी.आर. समोर आलेला आहे. पण थांबा, ही सवलत सगळ्याच पुरुषांना सहज मिळणार नाही. यासाठी एक विशेष अट आणि एक अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आवश्यक आहे आणि हे NCMC कार्ड अजिबात नाही. आतापर्यंत एस.टीच्या अर्ध्या तिकिटाचा लाभ फक्त महिलांनाच मिळायचा, पण आता पुरुषांसाठीही हा खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर तुमच्याकडे हे एक विशिष्ट कागदपत्र असेल तर तुम्हाला आयुष्यभर एस.टी. प्रवासात 50% सवलत मिळू शकते. पण हे कार्ड नेमकं कोणतं, ते कसं आणि कुठे काढायचं आणि यासाठी सरकारची अट काय आहे? जर तुम्ही हे कागदपत्र वेळेत काढलं नाही तर तुम्हाला नेहमीप्रमाणे पूर्ण तिकीट द्यावं लागेल. त्यामुळे ही सवलत नेमकी कोणाला आणि कशी मिळणार याची संपूर्ण सोपी प्रक्रिया आता मी पुढे सांगणार आहे, ते नक्की बघा. शासनाच्या नव्या जी.आर.नुसार या सवलतीचा लाभ घेण्यासाठी 5 महत्त्वाचे नियम ठरवून देण्यात आलेले आहेत. या नियमात बसणाऱ्या पुरुषांनाच आणि हे एक विशिष्ट कागदपत्र दाखवल्यानंतर 50% सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे हे कागदपत्र काढण्यासाठी पुरुषांकडे आता खूपच कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे जर तुम्हालाही एस.टी. प्रवासात सवलत हवी असेल तर ही माहिती अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. अजिबात वेळ वाया न घालवता पुढील 2 मिनिटात आपण पाहणार आहोत की या योजना नेमकी काय आहे, कोणते पुरुष यासाठी पात्र आहेत आणि हाफ तिकीट मिळवण्यासाठी कोणतं कागदपत्र कसं काढायचं. लालपरी म्हणजे आपली हक्काची एस.टी. गेल्या तब्बल 80 वर्षापासून खेड्यापाड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत प्रत्येकाला सुरक्षित पोहोचवण्याचं काम आपली एस.टी. करत असते. तुम्हाला आठवत असेल, सरकारने महिला प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला होता, ज्यानुसार महिलांना तिकीट दरात थेट 50% सूट देण्यात आली होती. आता असाच मोठा लाभ पुरुषांना कसा मिळणार ते पुढे सविस्तर बघूयात. त्यामुळे राज्यातील प्रत्येक महिला प्रवाशाला एस.टीने फिरताना अर्धच तिकीट लागतं. या योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आता पुरुषासाठीही तिकीट दरात सवलत देण्याचा मोठा विचार केला जात आहे. अनेक दिवसांपासून पुरुषांच्या मनात ही भावना होती की सर्व सवलती फक्त महिलांनाच मिळतात. पण आता पुरुषांसाठी हा अत्यंत दिलासादायक निर्णय समोर आलेला आहे. पण थांबा, ही सवलत नक्की काय आहे आणि कोणत्या पुरुषांना हा लाभ मिळणार आहे आणि एस.टी. महामंडळाला यातून काय फायदा होणार आहे? याचं सोपं उत्तर म्हणजे प्रवाशांची वाढणारी संख्या. महिलांना आधीच सूट दिल्याने एस.टीचा प्रवास वाढला आहे. आता पुरुषांनाही सवलत दिली तर आणखी लाखो पुरुष प्रवासी एस.टीकडे वळतील. त्यामुळे एस.टीचं नुकसान न होता उलट उत्पन्न प्रचंड वाढेल. आता ही योजना नेमकी कधीपासून लागू होणार आहे आणि यासाठी कोणती अट आहे ते आपण पुढे पाहूयात. म्हणूनच हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण ही सवलत नक्की कोणत्या प्रवाशांसाठी लागू असेल आणि यासाठी नेमकं कोणतं कागदपत्र लागणार आहे, हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जी.आर.नुसार या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एकूण 5 कडक नियम पाळावे लागतील. हे एक विशेष कागदपत्र दाखवल्याशिवाय तुम्हाला अर्ध्या तिकिटाची सूट अजिबात मिळणार नाही. विशेष म्हणजे हे कागदपत्र काढण्यासाठी पुरुषांकडे आता खूपच कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे जर तुम्हाला एस.टीच्या तिकिटात 50% बचत करायची असेल तर ही माहिती शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघा. कोणते पुरुष यासाठी पात्र आहेत, ते कागदपत्र कसं आणि कुठे काढायचं याची संपूर्ण सोपी माहिती पुढील 2 मिनिटामध्ये बघूयात. लालपरी म्हणजे आपली हक्काची एस.टी. गेल्या तब्बल 80 वर्षापासून खेड्यापाड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत प्रत्येकाला सुरक्षित पोहोचण्याचं आपलं काम एस.टी. करत आहे. मग या एस.टीत प्रत्येक पुरुषांना हाफ तिकीट नक्की कसं मिळणार ते पुढे सविस्तर बघूयात. तुम्हाला आठवत असेलच, सरकारने महिला प्रवाशांसाठी 50% तिकीट माफीचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे लाखो महिलांना एस.टीमध्ये प्रवास करताना अर्धच तिकीट लागत आहे. पण आता पुरुषांसाठी ही सवलत किती टक्के असणार आहे आणि कधीपासून सुरू आहे हे लगेच समजून घेऊया, कारण या योजनेची तारीख आता अगदी जवळ आलेली आहे. ही सवलत सुरू होण्याआधी तुमच्याकडे कोणतं कागदपत्र तयार असणं गरजेचं आहे ते आधी समजून घ्या. याआधी एस.टीने ज्येष्ठ नागरिकांना 70 वर्षावरील प्रवाशांसाठी 100% मोफत सुविधा दिली जात आहे. आधी या प्रवाशांसाठी कोणतंही साधन, मतदान ओळखपत्र चालायचं, पण नंतर सरकारने नियमात बदल करून मूळ ओळखपत्र अनिवार्य केलं आहे, ज्याच्यावर पूर्ण आणि अचूक वय असणं गरजेचं आहे. तसाच काहीसा कडक नियम पुरुषांच्या या नवीन सवलतीसुद्धा लागू करण्यात आलेला आहे. मग पुरुषांना हाफ तिकीट मिळण्यासाठी नक्की कोणतं मूळ ओळखपत्र लागणार आहे ते पुढे बघूयात. काही ओळखपत्रावर फक्त जन्माचं वर्ष लिहिलेलं असतं, महिना आणि तारीख नसतेच.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता पूर्ण माहिती असलेलं ओळखपत्र अपडेट करून घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. मग पुरुषांना या नवीन सवलतीसाठी काही वेगळं कागदपत्र किंवा वेगळा अर्ज करावा लागणार आहे का? ही सूट नेमकी कोणत्या बसेसाठी आहे आणि किती टक्के मिळणार? चला तर मग सगळ्यात आधी ही तारीख नीट समजून घेऊया. ही योजना 15 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. 15 ऑगस्ट 2026 पासून राज्यातील ठराविक बसमध्येच ही सवलत उपलब्ध असेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 77व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पुरुष प्रशासनासाठी 15% सवलतीची मोठी घोषणा केलेली आहे. होय, पुरुषांना लांब पल्ल्याच्या बसमध्ये 15% सूट दिली जाणार आहे. पण यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. ही 15% सूट केवळ लांब पल्ल्याच्या बसेससाठीच लागू राहतील. लांब पल्ल्याच्या बसेस म्हणजे नक्की कोणत्या? 15 ऑगस्ट 2026 पासून जर तुम्ही प्रवास करत असाल तर ई शिवनेरी किंवा ई प्रीमियम आणि वाहतूकनुकूलित बसमध्येच ही सूट तुम्हाला मिळणार आहे. उदाहरणाचे सांगायचे झाले तर पुण्याहून मुंबई, पुण्याहून नाशिक किंवा राज्यांतर्गत इतर लांबच्या प्रवासासाठी ही सवलत लागू असेल. जर तुम्ही पुण्याहून बंगळुरूला जात असाल तर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच्या प्रवासावर तुम्हाला ही सवलत मिळेल आणि पुढे प्रवासाचं पूर्ण तिकीट काढावं लागेल. यासाठी कागदपत्र कोणतं लागणार? तर तुम्हाला फक्त तुमचं मूळ ओळखपत्र, ओरिजिनल ID बस वाहकाला म्हणजेच कंडक्टरला दाखवावं लागेल, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रातीलच रहिवासी आहात याची खात्री पटेल. कारण ही योजना फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषांसाठीच आहे. आता यातील सर्वात मोठी आणि धक्कादायक अट अत्यंत लक्षात देऊ नये का? अनेक प्रवाशांनी इथेच भयंकर फसवणूक होत आहे. जर तुम्ही नेहमीसारखे अचानक धावत पळत बस स्थानकावर गेलात, थेट बसमध्ये चढले आणि कंडक्टरकडे 15% सवलतीची मागणी करू लागलात तर विसरून जा, तुम्हाला 1 रुपयाचीही सवलत मिळणार नाही. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. एस टी महामंडळाचा हा अत्यंत थेट आणि कडक नियम आहे. ही 15%ची धमाकेदार सवलत फक्त आणि फक्त ॲडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार आहे. जर तुम्ही थेट बस स्टँडच्या खिडकीवर जाऊन उभे राहिलात तर तुम्हाला पूर्ण आणि महागडेच तिकीट द्यावे लागेल. 1 पैशाचाही डिस्काउंट मिळणार नाही. सवलत हवी असेल तर तुम्हाला आधीच एस टी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा त्यांच्या मोबाईल ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुक करावे लागेल. पण थांबा, एवढ्यावरच हा नियम संपत नाही. ज्या प्रवाशांनी वेळी तुमच्याकडे ऑनलाईन तिकिटासोबत तुमचं मूळ ओळखपत्र म्हणजेच ओरिजिनल ID प्रूफ असणे अनिवार्य आहे, नाहीतर तुमची मोठी अडचण होऊ शकते. इथे आणखी एक मोठा ट्विस्ट आहे. तुम्ही एखाद्या एजंटकडून तिकीट काढत असाल तरी ते बुकिंग एस टी महामंडळाच्या अधिकृत सिस्टीमवरूनच झालेलं असलं पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही खाजगी किंवा भलत्याच ॲपवरून बुकिंग केलं तर तुमच्या हातात काहीच पडणार नाही आणि ही सवलत थेट निसटून जाईल. सोप्या भाषेत गणित समजून घ्या. जर मूळ तिकीट 100 रुपयाचा असेल तर तुमचे थेट 15 रुपये वाचणार आणि ते तिकीट तुम्हाला अवघ्या 85 रुपयात पडणार. पण हे अट तीच ॲडव्हान्स ऑनलाईन बुकिंगसाठीच आहे. मित्रांनो, ही सर्व माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच विचार आला असेल की या 15% सवलतीचा प्रत्यक्ष लाभ कसा घ्यायचा? चला तर मग अगदी सोप्या 3 पायऱ्यामध्ये समजून घेऊयात. पहिली जी महत्त्वाची पायरी आहे, तुमचं आधार कार्ड किंवा कोणत्याही मूळ ओळखपत्र म्हणजेच ओरिजिनल ID प्रूफ लगेच तपासून घ्या. तुमच्या ओळखपत्रावर तुमची संपूर्ण जन्मतारीख म्हणजेच दिवस, महिना आणि वर्ष स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. जर ओळखपत्रावर फक्त जन्माचं वर्ष असेल तर आजच जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन ते अपडेट करून घ्या, कारण प्रवासादरम्यान कंडक्टर तुमचं मूळ ओळखपत्र तपासणार आहे. दुसरी पायरी म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी ई शिवनेरी किंवा ई प्रीमियम ST बसने प्रवास करायचा असेल तर तेव्हा थेट बस स्थानकावर जाऊन तिकीट काढायची चूक अजिबात करू नका. ही सवलत फक्त आणि फक्त आगाऊ म्हणजेच ॲडव्हान्स ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यालाच मिळणार आहे. आता तिसरी पायरी म्हणजे ही सवलत मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्र एस टी महामंडळाचं अधिकृत ॲप डाउनलोड करा किंवा त्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊनच ऑनलाईन तिकीट बुक करा. कोणत्याही थर्ड पार्टी किंवा खाजगी ॲपवर बुकिंग केलं तर तुम्हाला ही सूट मिळणार नाही. तिकीट बुक करताना तुमच्या महाराष्ट्र रहिवासी पुरावा आणि ऑनलाईन आरक्षण हा पर्याय निवडा, ज्यामुळे तुम्हाला तिकीटवर थेट 15% सूट मिळेल. चौथी पायरी म्हणजे प्रवासाच्या दिवशी ऑनलाईन तिकीटची प्रत किंवा मोबाईलवरील तिकीट आणि तुमचं मूळ ओळखपत्र सोबत ठेवायला विसरू नका. बसमध्ये कंडक्टर जेव्हा मागणी करेल तेव्हा दाखवणं बंधनकारक असेल. आता तुम्हाला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. शासनाने पुरुषांना लांब पल्ल्याच्या किंवा ST बसमध्ये दिलेली ही 15% सूट सवलत तुम्हाला योग्य वाटते की सर्वसामान्य साध्या बसमध्येही 50% सूट घ्यायला हवी होती?
तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन सरकारी योजना आणि एस टी महामंडळाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.